मोबाईलचं महत्त्व सांगणारी ही एक कविता आहे. येता जाता मी काय करते, तर नाही म्हणत म्हणत मोबाईलमध्येच रमते. नाही म्हणत म्हणत इन्स्टावर, फेसबुकवर अकाउंट मी ओपन करते. मला मोबाईलपासून दूर राहायचे आहे असे म्हणत यूट्यूब हळूच क्लिक करते व माझी मैत्रीण शिरी आणि मुलगा अमेय यांचे सबस्क्रायबर किती वाढले ते बघते. येता जाता मी काय करते, तर नाही म्हणत म्हणत मोबाईलमध्येच रमते. यूट्यूब ओपन करतानाच सहज ऐश्वर्या दिसते. मग तिच्या आयुष्यात 2 सेकंद डोकावते. सहजच कुठली तरी रेसिपी मन आकर्षून घेते आणि मग तिची चव घेते. येता जाता मी काय करते, तर नाही म्हणत म्हणत मोबाईलमध्येच रमते. मी दुसऱ्याचे स्टेटस पाहत नाही असे म्हणत म्हणत मैत्रिणीने दाखवलेले तिच्या मोबाईलमधले स्टेटस मी आनंदाने पाहते व त्यावर गप्पा मारते. म्हणताना मात्र म्हणते, मोबाईलपासून दूर राहावे, पण कायम मी त्याच्याच जवळ राहते. सकाळचा अलार्म मोबाईलमधला, रोजचे प्लॅनिंग मोबाईलमध्ये, स्पोकन इंग्लिशचा अभ्यासही मोबाईलमध्ये. नाही म्हणत म्हणत मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपचे मेसेजेस चेक करते आणि आवडीने नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांनी आग्रहाने पाहावा असा एखादा मेसेज किंवा एखादा व्हिडिओ पाहते. अहो, सध्या तरी मोबाईलशिवाय जगण्याचा आपण विचारच करू शकत नाही, कारण ऑनलाईन बिलसुद्धा मोबाईलनेच द्यावे लागते. पेट्रोल म्हणू नका, ऑफिशियल वर्क म्हणू नका, तोच एक आपला हक्काचा जोडीदार. कुणी नसले तरी तोच आधार. तो कधी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला हे कळलंच नाही. नात्याचाही विसर पाडणारा हा मोबाईल. खरंच मी यात खूप रमते. येता जाता मी काय करते, तर नाही म्हणत म्हणत मोबाईलमध्येच रमते. धन्यवाद.